खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। अल्पवयीन पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी महिलांनी पोलिसांना दिले निवेदन। घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना फाशी देण्याची महिलांनी केली मागणी। जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने अध्यक्ष आकाश डोळस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलिसांना दिले निवेदन। वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखल्या नाही तर आंदोलनाचाही आकाश डोळस यांनी दिला इशारा। राज्यात 1400 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला, यापैकी 42 कोटी रुपये जिल्हा पोलीस दलाकरता मंजूर। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधीनस्थ नारायणगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण। पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून एकत्रितरित्या समन्वयाने सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटी ड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनेही मिळणार। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने पोलीस दलासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर भर देण्याच्या अजित पवार यांनी दिल्या सूचना। पिंपरी बुद्रुक गावच्या हद्दीत महावितरणच्या रोहित्रामधील 80 किलो वजनाची तांब्याची तार चोरीस। विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र चोरट्यांकडून होते टार्गेट। बुट्टेवाडीनंतर पिंपरी बुद्रुक मधील रोहित्र केले लक्ष। 100 केव्ही क्षमतेच्या रोहित्राचे नट बोल्ट काढून तांब्याच्या तारेची चोरी केल्याचे उघड। चांडोली गावातून 4 दिवसापासून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय युवतीचा पोलिसांना थांगपत्ता लागेना। केदारेश्वर बंधाऱ्यावर चप्पल आणि ओढणी आढळल्यामुळे भीमा नदी पात्रातील 4 दिवसांचे शोध कार्य व्यर्थ। एनडीआरएफच्या जवानांकडून 2 दिवस बोटद्वारे नदी पात्रात शोधाशोध। भीमा नदी पात्रात जलपर्णीनं केलं गिळंकृत। रेस्क्यू टीमच्या शोध कार्यात अडथळ्यांची शर्यत। वराळे तळेगाव रस्त्यावर संत तुकाराम सर्कल येथे वराळे गावाकडून येणाऱ्या मोटारीची धडक बसून दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी। मधुकर चिंदू भारती आणि त्यांच्या पत्नी रोहिणी मधुकर भारती या दाम्पत्याला दुखापत। बांबोली गावच्या हद्दीत 23 मे रोजी रात्री 1:30च्या सुमारास घटना। वाहन चालकावर गुन्हा दाखल। करपुडी बुद्रुक येथे दारू पिऊन बेधुंद ट्रक चालवणाऱ्यास पोलिसांनी पकडले। म्हाळुंगे इंगळे येथील जनार्दन भाऊसाहेब माने याच्यावर खेड पोलिसांनी केली कारवाई। दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आल्याने जनार्दन माने याच्या विरोधात 185 प्रमाणे गुन्हा दाखल। वाकी बुद्रुक येथील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते जीवन बळवंत टोपे यांचा संताजी धनाजी सन्मान अभियानाअंतर्गत यंदाचा संत गाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मान। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। कराड येथे झालेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागीय मेळाव्यात झाले पुरस्कार वितरण।